नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अमूल्य अभिप्राय द्या आणि अजून कोणता अभंग, ओवी किंवा संत विचार ऐकायचा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. संतांची संतवाणीला सबस्क्राईब करा आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासात आमच्यासोबत चला. हा संत गोरा कुंभार महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, जो संत गोरोबा काका आणि नामदेव महाराज यांच्यातील एका चमत्काराचे वर्णन करतो. वरती करा कर दोन्ही. पताकाचे अनुसंधानीन सखोल भावार्थ आणि विश्लेषण. पहिल्या चरणात एक आवाहन आणि त्यामागचा उद्देश स्पष्ट होतो. वरती करा कर दोन्ही याचा अर्थ केवळ हात वर करणे नाही. इथे कर हे कर्म आणि शक्तीचे प्रतीक आहे. वरती करणे म्हणजे अहंकार सोडून शरण जाऊन स्वतःच्या अस्तित्वाचे समर्पण करणे. हे एक विनम्र समर्पण आणि सकारात्मक कृती करण्याचे आवाहन आहे. ही क्रिया गोरोबा काकांना त्यांच्या मर्यादा, थोटेपणा विसरून ईश्वरी शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून कृती करण्यास सांगणे आहे. पताकाचे अनुसंधानीन. पताका हे विजयाचे, धर्माचे किंवा सिद्धीचे चिन्ह असते. अनुसंधान म्हणजे लक्ष केंद्रित करणे, जोडणे किंवा सतत चिंतन करणे. या ओळीचा अर्थ आहे तुमचे सर्व सामर्थ्य कर त्या परमार्थिक विजयाच्या पताका आणि ध्येयाच्या, परमेश्वराच्या चिंतनात आणि जोडणीत लावा. संपूर्ण भावार्थ. तुम्ही तुमच्या कर्तृत्वाचे आणि अस्तित्वाचे दोन्ही हात, शक्ती, अहंकार बाजूला ठेवून केवळ परमेश्वराच्या नामस्मरणाच्या व धर्माच्या विजयाच्या पताकेच्या ध्येयाशी अनुसंधानाने जोडून भक्तिभावाने वर करा. उदाहरण. विश्लेषणपूरक. एका युद्धातील योद्ध्याप्रमाणे विचार करा, ज्याने लढाईत हात गमावले आहेत. गोरोबांचा थोटेपणा. त्याला सेनापती नामदेव सांगत आहे, शारीरिक कमतरतेकडे न पाहता तू केवळ विजयाच्या ध्वजावर, पताका आणि आपल्या धर्मावर अनुसंधान लक्ष केंद्रित कर. तुझे शरीर अपूर्ण असले तरी तुझे मन आणि संकल्प ईश्वराशी जोडले आहेत. ती शक्ती वापरून तू हात वर कर. हा संदेश आहे की शारीरिक मर्यादा भक्तीच्या मार्गात अडथळा आणू शकत नाही, जेव्हा चित्त भगवंताशी जोडलेले असते. सर्वहस्त करीतीवरी. गोरा लाजला. अंतरीण सखोल भावार्थ आणि विश्लेषण. दुसऱ्या चरणात सामूहिक कृतीचा दबाव आणि मानवी मनातील संकोच व्यक्त होतो. सर्वहस्त करीतीवरी याचा अर्थ इतरांनी कोणतीही शंका न बाळगता आज्ञा पाळली. सर्व म्हणजे सामान्य साधक किंवा गोरोबांशिवाय उपस्थित असलेले सर्व भक्त. हे दर्शवते की सामान्यतः जे शक्य आहे ते इतरांनी लगेच केले. हे गोरोबांच्या चमत्काराची पार्श्वभूमी तयार करते. गोरा लाजला. अंतरीण लाजणे म्हणजे संकोच वाटणे, असमर्थता वाटणे किंवा शारीरिक मर्यादांमुळे कमीपणा वाटणे. अंतरीण म्हणजे मनात, आतून. गोरोबांना वाटले, मी तर थोटा हात नसलेला आहे, मी इतरांसारखे कसे करू? लोकांनी माझ्याकडे पाहून काय विचार करतील? हा संकोच शारीरिक अपंगत्वामुळे आलेला आत्मविश्वासाचा अभाव दर्शवतो. संपूर्ण भावार्थ. जेव्हा इतरांनी कोणताही विचार न करता भक्तिभावाने त्वरित हात वर केले, तेव्हा शारीरिक मर्यादांमुळे, थोटेपणामुळे गोरोबांच्या मनात खूप संकोच आणि लाज उत्पन्न झाली. उदाहरण. विश्लेषणपूरक. एका प्रवचन किंवा कीर्तनाच्या प्रसंगाप्रमाणे विचार करा. गुरूंनी नामदेव सांगितले, सगळ्यांनी आनंदाने टाळी वाजवा, वरती करा कर. सगळे टाळी वाजवतात, पण तिथे एक व्यक्ती आहे जिच्या एका हाताला दुखापत झाली आहे. गोरोबांचा थोटेपणा. त्या व्यक्तीला आनंद आहे, पण कृती करण्यास ती असमर्थ आहे आणि त्याला खूप कमीपणा वाटत आहे. हा कमीपणा ईश्वरी कृपेच्या चमत्काराला होणारी मानवी मनाची पहिली प्रतिक्रिया आहे, जिथे स्वतःच्या मर्यादा भक्तीच्या आनंदावर वर्चस्व गाजवू लागतात. नामा म्हणे गोरोबासी. वरती करावेन. हस्तासी. सखोल भावार्थ आणि विश्लेषण. तिसऱ्या चरणात गुरुतत्वाची दृढ आज्ञा आणि पुन्हा एकदा भक्तीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन आहे. नामा म्हणे गोरोबासी. नामा, नामदेव इथे मार्गदर्शक, गुरु आणि ईश्वरी आदेशवाहक म्हणून उभे आहेत. नामदेव गोरोबांशी थेट संवाद साधत आहेत. ही आज्ञा किंवा प्रेरणा आहे जी आत्मीयतेने आणि आत्मविश्वासाने दिली जात आहे. वरती करावेन. हस्तासी ही पहिल्या चरणाची पुनरावृत्ती आहे, पण इथे आग्रह आणि लक्ष केंद्रित करणे आहे. करावे. आज्ञा हे दर्शवते की हा केवळ एक खेळ नाही, तर ईश्वरी सामर्थ्यावर विश्वास ठेवून केलेली एक आवश्यक कृती आहे. नामदेव गोरोबांना त्यांच्या शारीरिक स्थितीचा विचार न करता केवळ आदेशाचा आणि भक्तीचा विचार करण्यास सांगत आहेत. संपूर्ण भावार्थ. नामदेव महाराजांनी विशेषत्वाने गोरोबा काकांना बोलावून त्यांच्या शारीरिक मर्यादांचा विचार न करता केवळ ईश्वरी शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून भक्तीच्या हातांना वरती करण्याची आज्ञा पुन्हा एकदा दिली. उदाहरण. विश्लेषणपूरक. कल्पना करा की एक विद्यार्थी गोरोबा खूप मोठ्या परीक्षेत भक्तीची कसोटी नापास झाला आहे आणि तो निराश आहे. त्याचे शिक्षक नामदेव त्याला सांगतात, तुझे अपयश विसरून जा, तू केवळ माझ्या शब्दावर आणि तुझ्या क्षमतारूपी ईश्वराच्या कृपेवर विश्वास ठेव. पुन्हा प्रयत्न कर. वरती करावे. हस्तासी. इथे नामदेव हे सिद्ध करत आहेत की संतांच्या आणि देवाच्या कृपेसाठी साधकाची तयारी, आज्ञापालन महत्त्वाची आहे, शारीरिक क्षमता नाही. गोरा थोटावरती करी. हस्त फुटले. वरचेवरी. सखोल भावार्थ आणि विश्लेषण.
चौथ्या चरणात संपूर्ण समर्पण आणि चमत्काराची अनुभूती आहे. गोरा थोटावरती करी या चरणात गोरोबांनी संकोच आणि लाज, दुसऱ्या चरणातील भाव बाजूला ठेवून गुरु आज्ञेचे संपूर्ण पालन केले. थोटा हा शब्द असूनही वरती करी कृती केली. हा भक्तीच्या विजयाचा क्षण आहे. याचा अर्थ त्यांनी केवळ विश्वास ठेवला आणि कृती करण्याचा प्रयत्न केला, भलेही त्यांच्याकडे हात नव्हते. हस्त फुटले, वरचेवरी फुटले म्हणजे प्रकट झाले, उत्पन्न झाले. वरचेवरी म्हणजे त्वरित, त्याच क्षणी त्वरित कृतीचे फल. हा अलौकिक चमत्कार आहे. गोरोबांनी गुरूंच्या शब्दावर, नामदेवांवर आणि परमेश्वरावर ठेवलेल्या अखंड विश्वासाचे हे फळ आहे. संपूर्ण भावार्थ: गोरोबांनी त्यांच्या शारीरिक मर्यादा, थोटेपणा आणि संकोच पूर्णपणे विसरून केवळ गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून हात वर करण्याचा प्रयत्न केला, संपूर्ण समर्पण केले. त्याच क्षणी त्यांच्या या संपूर्ण विश्वासाच्या बळावर त्यांना नवीन संपूर्ण हात प्राप्त झाले. ईश्वरी चमत्काराची अनुभूती झाली. उदाहरण: विश्लेषणपूरक. हे उदाहरण सायन्स फिक्शन चित्रपटातील दृश्यासारखे आहे. एका अपंग व्यक्तीला डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही फक्त चालण्याचा प्रयत्न करा. त्याने पूर्ण आत्मविश्वासाने आणि श्रद्धेने प्रयत्न केला. त्याच क्षणी अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे किंवा ईश्वरी कृपेमुळे त्याचे शरीरातील दोष दूर होऊन त्याला चालायला आले. या चरणाचा मुख्य संदेश: अशक्य गोष्टी भक्ती, श्रद्धा आणि गुरु आज्ञा यांच्या बळावर शक्य होतात. हा चमत्कार केवळ शारीरिक हात परत मिळणे नाही, तर गोरोबा काकांना त्यांच्या संतत्वाची, भक्तीच्या सामर्थ्याची आणि देवाच्या अलौकिक कृपेची खात्री पटणे आहे. हा अभंग संत गोरोबा काका यांनी महान भक्तीचे महत्त्व आणि देवावरील त्यांच्या दृढ श्रद्धेचे वर्णन करण्यासाठी रचला आहे. या अभंगातून संत गोरा कुंभार सांगतात की संतांच्या शब्दावर आणि परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवल्यास शारीरिक किंवा भौतिक मर्यादा क्षणात नाहीशा होतात. नामदेव हे इथे गुरुतत्व आणि ईश्वरी आदेशाचे माध्यम आहेत. त्यांची आज्ञा ही विश्वासाची कसोटी आहे. गोरोबा काका हे विनम्र साधक आणि अखंड विश्वास यांचे प्रतीक आहेत. त्यांचा थोटेपणा हे मानवी जीवनातील मर्यादा, अडचणी किंवा अपूर्णत्व दर्शवतो. अंतिम सखोल अर्थ: जीवनात आलेल्या मोठ्या संकटांमध्ये जेव्हा सगळे लोक सर्व हस्त सहजपणे मार्ग काढतात, तेव्हा आपल्या शारीरिक किंवा सामाजिक मर्यादांमुळे गोरा लाजला अंतरी आपल्याला कमीपणा वाटू शकतो. पण अशावेळी जेव्हा आपले गुरु, नामा किंवा आपले आंतरिक आध्यात्मिक सामर्थ्य आपल्याला केवळ विश्वास ठेवण्याचा आणि कर्म करण्याचा आग्रह करतात, तेव्हा आपण आपला अहंकार, लाज आणि असमर्थतेची भावना बाजूला ठेवून संपूर्ण समर्पण करतो. या संपूर्ण शरणागतीमुळे आणि अखंड विश्वासामुळे परमेश्वर आपल्यावर कृपा करतो आणि आपले अपूर्णत्व पूर्णत्वात रूपांतरित होते. हा अभंग केवळ हातांचा चमत्कार नाही, तर भक्तीच्या सामर्थ्याने अपंगत्व दूर करून गोरोबांना त्यांच्या संतत्वाची आणि परमेश्वराच्या कृपेची खात्री पटवून देणारा आत्मिक विजयाचा जयघोष आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात, नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.